आता पुढची बातमी बघूयात. समाधान सरवणकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद चिघळलाय. भाजपमधील एका टोळीनं महायुतीचे उमेदवार पाडण्याचं काम केलं असा आरोप आहे सरवणकरांचा. राहुल शेवाळेंच्या निवडणुकीवेळी देखील काही गोष्टी घडल्या. सायबर सेलमध्ये नक्की तक्रार करा, सत्य समोर येईल असं सरवणकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरवणकर हे भाजप विरोधात माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. ही टोळी आहे, ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं. विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं. समाधान सरवणकरांचं काल मी प्रेस बाईट जे बघत होती त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाहीये. हे समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे, म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी. जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते. यांच्याकडे 4 माणसं नव्हती. तर आम्ही आज सायबर क्राईमकडे ऑफिशियल तक्रार करणार आहेत. इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा मतदानाच्या आदल्या दिवशी सगळे आहेत, पण मतदानाच्या दिवशी सगळे गायब. कोण नाही, कोण काम करायला तयार नाही. ज्यांना जी जबाबदारी ती नाही, सगळे गायब. आणि अचानक हा माझ्याकडे मेसेज माझ्या ह्याच्यावर येतो. मग आम्ही काय समजायचं? तर समाधान सरवणकर यांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयाची सत्यता तपासू असं अमित साटम म्हणाले. सरवणकरांचा निशाणा हा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे. त्यामुळे सत्यता तपासून गोष्टी सुटू शकतात असं अमित साटम म्हणाले. मीडियासमोर अशा पद्धतीचं बोलणं टाळलं पाहिजे. सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे. नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू. त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून, मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे, त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. बालिश भाऊ बडबडला असतं, ते महाभारतातली म्हण आहे ना, तसाच झाला आहे. 2017ला मी अपक्ष होतो, ही सगळी टीम तुमच्याचकडे होती ना. उद्धव साहेबांच्या पाया पडलात तुम्ही आणि सामन्याच्या इथे माझ्या दारात मीटिंग लावली. त्यावेळी काय तुम्हाला काय दिसलं नव्हतं का? एकटा माणूस होता ना. आता तुमच्याबरोबर भाजप आहे, तुमच्याबरोबर शिंदे गट आहे, तुमच्याबरोबर तुमचे पदाधिकारी आहेत, वर पैसा आहे तुमच्याकडे. किती साड्या वाटल्यात, साड्यामध्ये किती पैसा आहे ते सांगत नाहीत, फक्त हरवलं. पण ते एवढं त्यांनी सांगावं ना, बाबा मी किती कोटी खर्च केले ते त्यांनी सांगावं ना. तुमच्या अण्णावाला लोक कंटाळले आहेत, बाकी काय नाही. आणि पैसा पसरला आणि तो बाबू घसरला, असंच झालं सगळेजण म्हणतात आहे. असं वाटतं ते खंडणीखोर आमदारीकडचे आहेत. आज ह्यांच्यासाठी बाहेर येण्याचं काम हे महेश सावंत करतो. म्हणजे विचार करा, ह्या जे काही टोळी आहे ही कोणासाठी काम करत असेल हे याच्यावरनं दिसून येतं. आज ते त्यांना बाहेर यायला लागतं. मला असं वाटतं खंडणीखोर आमदार आज म्हाडामध्ये जाऊन SRA मध्ये जाऊन फक्त खंडणीची कामं करतो, बाकी दुसरं काहीही काडी मात्र त्याचं काम नाहीये. आणि फक्त बालिश चाळे हे करण्याचं त्याचं काम सुरू असतं. त्याच्यावरती तर मला बोलायचं नाही, कारण की त्याची जागा ही जनतेने दाखवलेली आहे. आज दादर सारख्या परिसरामध्ये फक्त 100 मतांनी तुमची सीट येते.